त्या ठिकाणी विद्युत पुरवठ्याचा थोडासा खंडित झाला होता आणि या कारणास्तव लाईव्ह टेलिकास्ट बंद झालं होतं, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. तर बॅट्समॅन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो विक्रम आणि मंगेश. मोठं नाव आहे मंगेश पाटील म्हटलं तर आर के मोरवा या टीम मधील. फुल टॉस स्टेट बॅटेड फटका आपण पाहतो डीप लॉंग ऑफला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे मिस्टर महेश कोळी. चेंडूला फील्ड करत नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा. आज वेगळ्या प्लॅनिंगने मी म्हटलं की आर के मोरवाची प्लॅनिंग आजची वेगळी आहे. याचं कारण कैलास पाटील अनफिट आहेत, त्यांच्या बोटाला दुखापत झाली आहे, फ्रॅक्चर, त्यांच्यावर सर्जरी झालेली आहे त्यांच्या बोटावर, त्याच्यामुळे ते खेळू शकत नाहीत. या कारणास्तव कुठेतरी जी ओपनिंग जोडी जी होती त्याच्यामध्ये आपण नक्कीच बदल पाहिला. अनिल पाटील आणि राजेंद्र राऊत यांना आपण ओपनिंग करताना पाहिलं. त्याच्यानंतर मेघनाथ जो वन डाऊनला आपण खेळताना नेहमी पाहिलेला आहे, त्या बॅटरला कदाचित थांबवलं. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. चेंडू हवेत आहे, कुठलीही चुकी होणार नाहीये, कारण त्या ठिकाणी आहे मिस्टर मिलिंद कोळी. झेलबादच्या स्वरूपात एक मोठा आणखीन धक्का आर के मोरवा या टीमला. प्राइजलेस विकेट मिस्टर मंगेश पाटील परतीच्या मार्गी गॉन. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वा चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे देण्यात आलेलं आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. लक्षात ठेवा टीम कॅप्टन मालवणी बाबूबाय, जी आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये केबल पाहतोय, लाईटची वायर आहे, विद्युत पुरवठा करणारी ती वायर आहे इथे ऑन साइडला. तर त्या वायरला लागून चेंडू जर मागे गेला तर षटकार असेल, मात्र कॅच पकडला तर तो कॅच देखील गृहीत धरला जाईल. जर कॅच पकडला तो कॅच गृहीत धरला जाईल, लक्षात ठेवा. आणि बाउंड्री षटकार जसा असेल तसं. धाव संख्या 7, धाव संख्या 7 आहे. आणि यावेळेस मिस्टर मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. याच खेळाडूविषयी मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचत होतो, कारण या खेळाडूला आपण नेहमी वन डाऊनच्या त्या रँकवर, त्या क्रमवारीवर पाहिलेलं आहे. इथून मात्र मालवणीच्या अगेन्स्ट खेळताना थोडंसं मात्र या खेळाडूला मागे आणलं जातं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण विशाल पाहिले तर मिडल ऑर्डरचे खेळाडू ज्याप्रमाणे असा स्फोटक खेळाडू, आणि हा देखील एक स्फोटक खेळाडू आहे, कारण एक मोठं नाव आहे आर के मोरवा या टीम मधील. इथे मात्र मधली फळीचा खेळाडू आपण यावेळेस मेघनाथ मात्र यांना पाहतोय. इथून मात्र एक विचार केला आपण तर इथून एक सावध पवित्र देखील खेळणं घेणं हे गरजेचं मेघनाथला. फुलटॉस यावेळेस सॉफ्ट हँडनं चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, साईड स्क्रीनच्या अगदी समोर चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं होतं. एकदम नक्कीच मिळेल. इथून एक प्रकारे थोडंसं प्रेशर का असेल आर के या टीमवर, कारण मंगेश पाटील हा डगआउटच्या दिशेने परतलेला आहे, त्याच्यामुळे इथून एक चांगली पार्टनरशिप, जवळपास 25 ते 30 धावेची एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं आर के टीम साठी गरजेचं आहे. मिस्टर स्टोक आहे, गोलंदाज स्ट्रगल करतोय झेलच्या खाली पोहोचण्यासाठी. यस, व्हेरी नाईस, अप्रतिम कॅच. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा कॅच कॅरी करतोय. आणखीन एक धक्का आर के मोरवा या टीमला. मिस्टर विक्रम परतीच्या मार्गी गॉन. एक प्रकारे आपण विशाल पाहिलं तर विकेट पडण्याचा सिलसिला आर के मोरवा टीमचा थांबत नाहीये. मी म्हटलं होतं की इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे, मात्र ते देखील चित्र या ठिकाणी दिसत नाहीये. आणखीन एक विकेट पडली गेली. न्यू बॅटर मिस्टर चेतन यावेळेस आउटसाइड लेग स्टंप चेंडूला पिच केलं गेलं. पंच वळतायत बंड्याभाऊ. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धाव संख्या फलकावर पाहायला मिळते 3-9. आणि एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं की या स्पर्धेमध्ये विशाल आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे तर पाणजू आणि वाघवील ह्या दोन टीम नेहमी या स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत.
यावेळेस फ्लिक करतोय ऑन साइडला चांगला फटका आपण पाहतोय. यावेळेस चेंडू जातोय येतो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. थ्रो देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. फक्त एक धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या 10. जे प्रेक्षक TCP लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांना देखील आमच्याकडून एक विनंती असेल की TCP लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा, लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. कारण TCP लाईव्ह म्हणजे पहिलं युट्यूब चॅनल, खास करून कदाचित अजय भारद्वाजला देखील माहिती नसेल, पहिलं युट्यूब चॅनल ज्यांनी मास्टर्स क्रिकेटची स्पर्धा कव्हरअप केली होती TCP लाईव्ह. कारण मास्टर्स क्रिकेटमध्ये जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं त्यावेळेस पहिलं चॅनल होतं TCP लाईव्ह, महेंद्र भगत यांचं युट्यूब चॅनल. आणि त्या चॅनल सोबत आपण मास्टर्स क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं. आज नक्कीच अनेक युट्यूब चॅनल आज जोडले गेलेले आहेत मास्टर्स क्रिकेटला. TCP लाईव्ह आहे, DBN लाईव्ह आहे, JTC लाईव्ह आहे. त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर डिक्का स्पोर्ट्स, NXT लाईव्ह, हे अनेक चॅनल मास्टर्स क्रिकेटला जोडले गेलेले आहेत. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 10. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच एक महत्वपूर्ण गोलंदाज मालवणी या टीम मधला, ज्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत, मिस्टर धर्मेंद्र कोळी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू यावेळेस ब्लॉकचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लाईन थोडीशी भरकटताना धर्मेंद्र कोळी आउटसाइड लेग स्टंप चेंडूला पिच केलं गेलं. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या फलकावर आहे ती 11. मागच्या वर्षीचा जर आपण अपडेट पाहिला तर नक्की धर्मेंद्र कोळी जबरदस्त परफॉर्मन्स धर्मेंद्र कोळी याने दाखवला होता या मैदानावर मालवणी संघानं, हे देखील विसरता कामा नाहीये. 40 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा ही सुरू आहे. जे प्रेक्षक राजे आहेत त्या प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी यावेळेस बॉटम हँडचा वापर करत जबरदस्त फटका ऑफ साइडला कन्वर्ट केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून शतरक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय. 2 धावा त्या ठिकाणी क्विकली पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या या 2च्या स्वरूपानं पुढे वाढताना धावा फलकावर येत आहेत त्या 13. 2023 चा जर आपण अपडेट पाहिला, दुजेंद्र मास्टर्स स्पर्धा क्रमांक 17वी स्पर्धा आपण मागच्या वर्षी पाहिली होती. 25 मार्च आणि 26 मार्च अशा प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मागच्या वर्षी. आणि त्या मागच्या वर्षाचा टायटल घेणारा संघ ठरला होता बालकुम. कॅच ड्रॉप होता या ठिकाणी, कारण थोडासा उलटा कॅच होता असं मी म्हणू शकतोय. धावसंख्या 2ने पुढे सरकताना फलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजेच 15. आणखीन एक आनंदाची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या ठिकाणी निलेश दादांनी मला माहिती दिली की जो संघ या ठिकाणी दाखल होणार आहे खेळण्यासाठी त्या प्रत्येक टीमचं वेलकम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं जाणार आहे. खरोखरच इथे प्रत्येक टीम कॅप्टनचं वेलकम मित्रांनो 1 खंबा आणि 6 टीन हे देऊन त्या प्रत्येक कॅप्टनचं वेलकम या ठिकाणी केलं जाणार आहे. सुरेख 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 अप्रतिम फटका चॉप केला गेला चेंडूला इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू फरार. चौकार 4 धावा. धावसंख्या फलकावर झालेली आहेत 19 धावा. धन्यवाद हिमालय पाटील, DJ युवराजचा आवाज, साऊंड क्वालिटी सुपर. निलेशजी म्हात्रे आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक टीमचं स्वागत या जोचंद्रच्या नगरीमध्ये नक्कीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जाणार आहे. प्रत्येक टीमसाठी 1 खंबा आणि 7 टीन हे देण्यात येणार आहेत, जेणेकरून मला तर असं वाटतं की होळी सुरू झाली आहे की काय. होळीची स्पर्धा आपली ओळ्याला आहे, मात्र कदाचित ही स्पर्धा होळीची आहे. आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेमध्ये भर. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजेच 20.
धर्मेंद्र कोळी एक वेगवान गोलंदाज, सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळणारा गोलंदाज आहे. यावेळेस ऑफ साइडला ड्राईव्ह केले, ऑन साइडला ड्राईव्ह केले गेलं, एकदा मिळेल. कारण 23 संघांमध्ये सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळणारे 2 गोलंदाज आहेत. एक गुडबंदर संघामधील आपण प्रभाकर म्हात्रे यांचं नाव घेऊ शकतोय आणि मालवणी टीम मधला धर्मेंद्र कोळी, हे 2 गोलंदाज असे आहेत की सर्वाधिक चेंडू यॉर्कर लक्षात ठेवा हाताळतायत. हा एक रेकॉर्ड आहे कागदोपत्री या दोन्ही गोलंदाजांचा. धावसंख्या 21-21. विशाल आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. जबरदस्त फुल टच चेंडू आणि यावेळेस फटका फसतोय त्या ठिकाणी मिस्टर मेघनाथ या ठिकाणी बाद होत आहेत. हा तर नक्कीच असेल आरके टीमला एक मोठा धक्का. घोडबंदर संघाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम राजू दादा, तुझं हार्दिक स्वागत. प्लीज व्यासपीठावरून बसायचं आहे आपण. आणि नक्कीच विभाग प्रमुख मी विनोदजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरून बसायचं. अलंकार तरे ब्रायन यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन असं नसतं. राजू ठाकूर साहेबांचं आगमन. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 21. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय मित्रांनो. पाण्याची वेळ या ठिकाणी होत आहे. धावसंख्या 21. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. रवी पाटील या ठिकाणी आपण पाहतायत पाणी घेऊन जाण्याचं काम करतात. त्या ठिकाणी रवीने देखील भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे, हे विसरता कामा नाहीये. वेलकम नाना. टेनिस क्रिकेट जगतातील महागुरु सन्माननीय हरराम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाना वेलकम, सरस स्वागत. संजय भंडारी शिवा गोलंदाजी ट्रॅकवर स्विंगचा सुलतान. मालवणी टीम मध्ये नक्कीच एकमेव स्विंगचा सुलतान तो म्हणजे संजय भंडारी. हा निलेशजी कासावकर देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम काका. सर्वाधिक विकेट 2000 यावेळेस इज गॉन 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 गॉन. यस, क्लिंग बॉल, दांडी गोल मिस्टर चेतन परतीच्या मार्गी. आणखीन एक विकेट. समालोचन करताना एक वेगळीच मजा असते, कारण समालोचन करताना समोर क्रिकेट आणि थोडंसं आपण लक्ष आपल्या उजव्या बाजूला केलं तर आई चंडिका मातेचं सुंदर असं मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आदिशक्ती कुलस्वामिनी या नगरीची आशीर्वाद आहेत या संपूर्ण नगरवासियांवर. त्यामुळेच नक्कीच जुचंद्र म्हटलं तर नक्कीच कलावंतांची भूमी, रांगोळीचं माहेर घर म्हणून जुचंद्र गावाची एक आगळी वेगळी ओळख आहे. धावसंख्या 21. न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. संजय भंडारी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या वेळेस हा चेंडू मात्र देखील मिसटोक खेळला जातोय. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, क्या बात आहे. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. मिस्टर रुपेश कोळी याने हा कॅच कॅरी केला गेला. जबरदस्त कॅच, वेल डन रुपेश. एक मोठी विकेट, कारण एक प्रकारे एक बाजू सांभाळायची होती प्रशांतला, मात्र प्रशांत देखील आल्या आल्या मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण 3 षटकं संपली होती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक होता आणि माझ्या मते कुठेतरी नक्कीच एक संयमी खेळी खेळणं प्रशांतला गरजेचं होतं. इथे मात्र प्रशांत आला आणि प्रशांत लगेचच मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न कुठेतरी प्रशांत त्यांचा फसला गेला. मोठी विकेट, कारण आतापर्यंत जे नामवंत खेळाडू आहेत RK मोरवा या टीमचे, विशाल तुझ्या माहितीसाठी मंगेश पाटील तो देखील इथे काही करू शकला नाहीये. जवळपास मंगेशच्या बॅटमधून आपण फक्त धावा पाहिल्या 3. त्याच्यानंतर मेघनाथ, ज्याला आपलं अकाउंट देखील ओपन करता आलं नाहीये. त्याच्यानंतर मी चेतनचं नाव घेईल. चेतन देखील लवकर बाद झाला. एक चौकार आपण चेतनच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर नरेश म्हात्रे हे मैदानाच्या आतमध्ये आहेत.
त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत हा देखील लेफ्ट हँड बॅटर एक स्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील एक आगळी वेगळी ओळख आहे आणि हा खेळाडू देखील गोल्डन डकच्या स्वरूपात परतीच्या मार्गी. यावेळेस हा फटका देखील उंच खेळला जातोय, उंची जास्त लांबी कमी, मिलिंद कोळी झेलच्या खाली. आणखीन एक विकेट आर के मोरवा टीमला दिला जातोय. हा जवळपास 8वा धक्का. मिस्टर जयेश देखील परतीच्या मार्गी गॉन. हॅट्रिक पूर्ण करतोय अभिनंदन शिवा. पहिली हॅट्रिक, पहिला सामना, पहिला दिवस. काय योग जुळलाय मित्रांनो. आणि संजय भंडारी यांची जवळपास माझ्या मते ऍज अ समालोचक म्हणून मी एक अंदाज मांडतोय की जवळपास ही असेल 5वी किंवा 6वी हॅट्रिक. वन ऑफ द ग्रेट बॉलर, कारण आतापर्यंत एका स्पर्धेमध्ये 44 विकेट्स घेण्याचा मान देखील या गोलंदाजांना पटकावला होता. या स्पर्धेमध्ये आपण एक आगळं वेगळं पारितोषिक पाहतोय. लक्षात ठेवा, एक आगळं वेगळं पारितोषिक. आणि ते आगळं वेगळं पारितोषिक काय आहे? आठवणीतले साहेब म्हणून एक आपण ट्रॉफी पाहतोय. आठवणीतले साहेब म्हणजे शिस्तबद्ध संघ. एक आगळी वेगळी ट्रॉफी आहे. जो संघ व्यवस्थित शिस्तीने या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणार आहे, शिस्तीने आपला खेळ साकारणार आहे, अशा खेळाडूला शिस्तबद्ध संघ म्हणून एक आठवणीतले साहेब एक ट्रॉफी हे पारितोषिक देण्यात येणार आहे. जगन्नाथजी मोरेश्वर तांडेल साहेबांच्या स्मृतींना वंदना देणारी ही ट्रॉफी आहे. या ठिकाणी संजय भंडारी यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलेला आहे. मोहनदादा पाटील अग्रसेना अध्यक्ष यांच्या माध्यमातून हॅट्रिक पूर्ण केली संजय भंडारी. पहिली हॅट्रिक, पहिला सामना. 1000 रुपयाचं मोहनदादांकडून पारितोषिक संजय भंडारी यांच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव नाहीये. 4 चेंडू 3 विकेट. मी म्हटलं होतं की मालवणी टीम मध्ये असा एकमेव गोलंदाज आहे जो स्विंगचा सुलतान आहे. आणखीन एक गुड न्यूज, या सामन्याचं एक नक्कीच आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. 40+ क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतो. यावेळेस पंच केलं गेलं चेंडूला ऑफ साइडला स्ट्रगल करतोय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये स्ट्रगल करतो. धर्मेंद्र कोहली स्ट्रगल करतो चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. थोडस मिसफील्ड क्षेत्ररक्षकाकडून इष्टरक्षकाकडून होते, मात्र इथे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. परतीच्या मार्गी मिस्टर नरेश मात्रे डगआउटच्या दिशेनं गॉन. म्हणतोय आईवा कॅच. जो कोणी 40+ असेल, भले तो खेळाडू असला तरी चालेल, बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच घेईल त्याला मोहनदादा पाटील आणि निलेशजी मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आईवा कॅच. लक्षात ठेवा काय वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. अजून तुम्हाला बरीचशी बक्षीस ऐकायची अजूनही बाकी आहेत. आईवा कॅच 45च्या वर खेळाडू असणं गरजेचं आहे. जो कॅच घेणार आहे तो त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मोहनदादा पाटील निलेशजी मात्रे यांच्याकडून देण्यात येईल. त्यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 2000 रुपये अशा प्रकारचं कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. धन्यवाद अजिंक्य स्पोर्ट, धन्यवाद मोहनदादा, धन्यवाद निलेश दादा. त्यानंतर वेलकम किट काय? मी म्हटलं वेलकम किट. हॅलो, वेलकम किट काय? एक खंबा आणि 6 टीन बिअरचे हे वेलकम किट कॅप्टन साठी आहे. म्हणजे आजपासून होळी चालू. विनोद दादा, आजपासून होळी चालू. महेश येतो गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी आणि 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला यावेळेस बॅटर पासून थोडस लांब राहण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला. अंतिम जोडी, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जोडी आपण पाहतोय एका साइडला हरेश आणि एका साइडला कुमार हे आपण खेळाडू पाहतोय. हरेश 40चा आहे, मात्र कुमार हा 35चा खेळाडू आहे जो नॉन स्ट्राईक एंडवर आहे.
आज हे 40+ क्रिकेटवरील हे प्रेम आहे. आज आपण जर स्टेज पाहिला तर जवळपास संपूर्ण या ठिकाणी पाहुण्यांची मांदियाळी आज आपण या मुख्य VIP डायसवर पाहतोय. सगळे पाहुणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण 40 वर्षावरील क्रिकेटची आपण स्पर्धा खेळत आहोत या ठिकाणी. यस, काय झालं पंच? रवी पाटील जरा बघा काय झालं. त्यानंतर षटकरांची तिकडी, चौकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिक जो कोणी खेळाडू या ठिकाणी घेणार आहे त्या खेळाडूसाठी देखील मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आयोजक कुठे आहेत? आयोजक जितू जायचंय, जितू, कारण तिथे मला वाटतं 2 वाईट आहेत, त्याच्यामध्ये नक्की वाईट कुठला तो क्लिअर करा जरा. आणि बंड्याभाऊंना माहिती असेल, बंड्याभाऊ बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी खेळतायत कंटिन्यू. बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये पंच बंड्यादादा असतात, त्याच्यामुळे बंड्यादादांना पूर्णतः कल्पना आहे की कुठला वाईट आहे. यस, धावसंख्या 23 आणि 23 या धावसंख्येवर 9 गडी बाद झाले RK मोरवा या टीमचे. अशा प्रकारचा खेळ मी RKचा कधीही पाहिला नाहीये, मात्र RKचा संघ या जुचंद्रच्या नगरीमध्ये डगमळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक चित्र मी दहिसरच्या मैदानावर पाहिलं होतं मित्रांनो. यावेळेस मिस्टन स्टोक आहे की चेंडू आउट ऑफ द पार्क? नाही, मिस्टन स्टोक आहे. ऑल आउट होईल का RK? यस. या स्पर्धेमधून पहिल्याच मॅच मध्ये RK मोरवा संघ ऑल आउट होतोय. 23 धावसंख्येवर RK मोरवाचा संपूर्ण संघ गारद होतोय आणि 24 धावा विजयासाठी मालवणी या टीमला. आतापर्यंत RK संघ कधीही ऑल आउट झाला नाहीये, मात्र प्रथमच हा संघ ऑल आउट होतोय. लक्षात ठेवा, 40+ क्रिकेटमध्ये ही खासियत आहे या वर्षाच्या 40+ क्रिकेटची. अनेक संघांमध्ये आपण बदल पाहिलेले आहेत, मात्र आज RKचा खेळ खरोखरच नक्कीच थोडासा धक्का देणारा हा खेळ आहे. 23 धावसंख्येवर, इतक्या कमी धावसंख्येवर आतापर्यंत हा संघ कधीही थांबला नाहीये. इतक्या कमी धावसंख्येवर हा संघ कधीही ऑल आउट झाला नाहीये RK मोरवा, आणि तो RK मोरवा संघ या ठिकाणी ऑल आउट होतोय 23 या धावसंख्येवर. 24 धावा मालवणी टीमला विजयासाठी. चला मी कॉल देतोय. घोडबंदर टीम कॅप्टन रवी तरे आणि ओवळा टीम कॅप्टन चंद्रशेखर ओवळेकर किंवा मिलिंद पाटील, आपण टॉस करण्यासाठी या. ओवळा टीम कॅप्टन मिलिंद पाटील आणि घोडबंदर मास्टर्स टीम कॅप्टन रवी तरे, आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला टीम कॅप्टन लवकर या. घोडबंदर टीम कॅप्टन हा मधला वेळ आहे, मधल्या वेळेमध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. घोडबंदर टीम कॅप्टन रवी तरे आणि ओळा टीम कॅप्टन मिलिंद पाटील या ठिकाणी येताना दिसत आहेत. घोडबंदर टीम कॅप्टन पाठवून द्या. आपण थोडीशी मॅच असेल. या स्पर्धेला अनेक व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे, त्या तमाम हितचिंतकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य, या स्पर्धेमध्ये प्रत्येक कॅप्टनचं वेलकम किट देऊन केलं जाणार आहे. मोहनदादा पाटील आणि निलेशजी म्हात्रे यांच्या वतीनं 1 खंबा आणि 6 टीन हे देण्यात येणार आहेत. होळी जवळ आली आहे आणि त्या होळीची आठवण म्हणून एक ती भेटवस्तू या प्रत्येक कॅप्टनला या जुचंद्रच्या नगरीमध्ये
वेलकम किट देऊन केलं जाणार आहे स्वागत प्रत्येक टीम कॅप्टनचं. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. वंडे पारिले बंदवानी हो, पारिले बंद. जवळ आले आहे आणि नक्कीच या मैदानावर आणखीन एक मोठी स्पर्धा असते मित्रांनो, होळी चषक. हे देखील विसरता कामा नाहीये. चला टीम कॅप्टन ओळा स्पोर्ट्स ओळा मिलिंद पाटील आपण यायचं आहे. गुडबंद टीम कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नाणेफेक लगेच आता करून घ्यायचे आहे. शतरक्षण लावून घ्या आर के मोरवा. फ्रेशच्या मॅचेस मागच्या वर्षाचा आपण जर अपडेट दिला मित्रांनो, नक्कीच मागच्या वर्षामध्ये देखील एक संघ आहे जो कमी धाव संख्येवर थांबला गेला होता या मैदानावर. हे देखील विसरता कामा नाहीये. वर यायचे मिलिंद भाऊ आपण. चला टॉस करूया आपण. टेनिस क्रिकेटचे महागुरु सन्माननीय हरिरामजी पाटील नानांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा आपण कौल करावा. सर्वात कमी धाव संख्या या मैदानावर कुठल्या संघाने बनवली असेल तो संघ आहे मीरा. 21 धाव संख्येवर मीरा संघ थांबला होता मागच्या वर्षी. हे विसरता कामा नाहीये. या वर्षी आपण पाहतोय की 23 धाव संख्येवर आर के मोरवा थांबला गेला. कैलासवासी श्री नागेश काका पाटील यांच्या स्मरणार्थ किशोर आत्माराम पाटील यांच्याकडून 2 दिवस जेवण आणि नाश्ता व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद. मोहन रवींद्र पाटील आणि कुमार रणजित किणी यांच्याकडून मंडप व्यवस्था. धन्यवाद. नितीन गजानन मात्रे आणि गोपाल सिंग यांच्याकडून सन्मान चिन्ह. धन्यवाद. राजेंद्र कमलाकर पाटील याचकडून शिस्तबद्ध संघ आठवणीतले साहेब. धन्यवाद. त्यानंतर श्री वीरेंद्र अनंत मात्रे यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ दी सिरीज या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. गोलंदाज अनिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. स्ट्राईक एंडला आपण टीम कॅप्टन मिस्टर रवींद्र पाटील यांना पाहतोय. हरेश्वर पाटील नॉन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि पहिल्या चेंडूवर टीम कॅप्टन मिस्टर रवींद्र पाटील यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. तुला मी थांबवतोय. रवी भाऊ हा तुम्हाला वेलकम किट आहे मोहन दादा आणि निलेश मात्रे यांच्याकडून. म्हणजे आजपासून होळी सुरू असं समजा तुम्ही. टॉस विन. टॉस झाला. टॉस जिंकला गोडबंदर संघ. शतरक्षण स्वीकारतोय. बॅटिंग करायची आहे. ओळ्या संघ ओळ्या संघ ती दाखवते वस्तू काय आहे ती. क्या बात आहे. त्यानंतर फ्रूट बास्केट देखील दिलं जात आहे प्रत्येक टीम कॅप्टनला. फ्रूट बास्केट देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. पाण्याची बॉटल आणि केळी देखील त्या ठिकाणी दिली जात आहेत प्रत्येक टीम कॅप्टनला. म्हणजे हार्ड ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी आहेत. कुठली घ्यायची तुमची चॉईस. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. यावेळेस स्ट्रेट बॅटेड फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ ला कुमार आहे. चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव इथे मिळेल.
अकाउंट ओपन केलं चौकारांना टीम कॅप्टन रवींद्र पाटील यांना, त्यानंतर सिंगल कन्वर्ट करतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 5. 23 धावेचं एक तुकडं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे मालवणी या टीमनं. क्या बात आहे, ड्राईव्ह केले गेले चेंडूला. बॉटम हँडचा चांगल्या प्रकारे वापर करताना हरेश्वर पाटील संयमी खेळी करते, नो डाऊट. कारण जसा देश तसा वेश असं म्हणतात त्या मित्रांनो, त्याप्रमाणे जशी आपल्या संघाला गरज आहे आपल्या खेळीची, तशा प्रकारे खेळी करणारा खेळाडू आहे हरेश्वर पाटील. धावसंख्या 6. 23 धावा पूर्ण केल्या आहेत. आर के मोरवा संघानं 5 षटकांचा सामना होता, ऑल आउट झाला 23 या धावसंख्येवर आर के मोरवा संघ आणि 24 धावेचा एक तुकडा आव्हान. मात्र या 24 धावा देखील तुम्ही जवळपास 48 धावसंख्या अशा प्रकारे दाखवू शकता जर तुम्ही चांगले क्षेत्ररक्षण केलं, चांगली गोलंदाजी केली. आणि सगळ्यात महत्वाचं, इथून जर आर के मोरवा टीमला जिंकायचं असेल विशाल, तर एकमेव पर्याय तो म्हणजेच विकेटचा. म्हणजे ज्यावेळेस तो कोविडचा काळ सुरू होता बघ विशाल, तुला आठवते कोविडचा काळ, सगळ्यांना आठवणार असेल. कोविड कोणच विसरू शकत नाहीये. त्या कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन घेणं खूप गरजेचं होतं. मग ते पहिलं वॅक्सिन घ्या किंवा दुसरं वॅक्सिन घ्या, त्याप्रमाणे आर के मोरवा समोर ते तसं लक्ष आहे की 24 धावेचं तुकडा आव्हान आहे. आणि या तुकड्या आव्हानापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचे असेल ते विकेट. धावसंख्या 8. डान्सिंग विथ द पिच. यावेळेस फुटबॉक्सचा वापर करत पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल देतोय रवींद्र पाटील. त्या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडतायत. पहिला विकेट मालवणी टीमचा. कॅप्टन कूल रवींद्र पाटील परतीच्या मार्गी गॉन. कमलाकर पाटील यांच्याकडून शिस्तबद्ध संघ म्हणून एक पारितोषिक आहे. वीरेंद्र अनंत मात्रे यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ दिस सिरीज हे पारितोषिक आहे. श्री प्रभाकर विठ्ठल पाटील 2 दिवस फ्रूट व्यवस्था करण्यात आलेली आहे. हिमालय पाटील, डीजे युवराज यांच्याकडून डीजेची व्यवस्था. टीसीपी लाईव्ह महेंद्र भगत, थँक्यू. इंटरनेट व्यवस्था विक्रांत चंद्रकांत पाटील, धन्यवाद. त्यानंतर कुमार प्रथमेश कन्हैया भोईर जुचंद्र यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक चषक, थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर श्री ऋतिक ललित मात्रे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था, धन्यवाद. या सर्व दात्यांचं मी जुचंद्र मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर मिस्टर संतोष कोळी हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रिन्स स्पोर्टचे प्रोप्रायटर. धावसंख्या 9. कुमार येतोय 35 इयर ओल्ड, 35 वर्षावरील गोलंदाजी करताना बॅटची एज लागली गेली. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रावलतोय. एक धाव तर या ठिकाणी क्विकली पूर्ण केली गेली. डायरेक्ट हिट जरी झाला असला तरी मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय संतोष कोळी. धावसंख्या 10. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा सुरू आहे. कारण जरी टोटल जरी छोटं असलं तरी देखील एक चांगला बॅटल आपण क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलेला आहे. शेवटच्या त्या चेंडूपर्यंत आपण बऱ्याचशा मॅचेस या आपण पाहिलेल्या आहेत. ते चित्र कदाचित या ठिकाणी पाहू शकायला मिळेल. मात्र इथून जर विकेट घेतल्या आणि थोडासा दबाव जर मालवणी टीमवर जर आणला गेला तर ते चित्र पाहू शकाल. रिवाजचा फटका संतोषच्या बॅट मधून मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. मी म्हटलं होतं की तुम्हाला जर या संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग ती म्हणजे विकेट. आणि त्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं, गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. इथे गोलंदाजांना संधी निर्माण केली होती मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ती गोलंदाजाला लाभली गेली नाही. त्या ठिकाणी कॅच होतो ड्रॉप. धावसंख्या 12. विकेट खूप महत्वाचे आहेत आर के मोरवा या टीमसाठी. मात्र इथे चुकी होताना आर के टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला. हा देखील चेंडू हवेत. मेघनाथ मात्रे चेंडूच्या खाली येत आहेत. यावेळेस मालवणी टीमला दुसरा धक्का. मिस्टर संतोष कोळी परतीच्या मार्गी गॉन.
हिमालय पाटील धन्यवाद. ऐवा कॅच लक्षात ठेवा 40+ ची स्पर्धा सुरू आहे आणि जर बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या पडद्याच्या मागे जर 40 वर्षावरील कुठल्याही खेळाडूनं किंवा प्रेक्षकानं जर कॅच पकडला ऐवा कॅच तर त्या खेळाडूला मोहनदादा पाटील निलेशजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांना षटकारांची तिकडी चौकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिक 1000 रुपये मोहनदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. पारितोषिकांचा वर्षा तुमच्यावर केला जातोय. तुम्हाला तसं मात्र ते क्रिकेट साध्य करावं लागेल. यावेळेस ऑफ साईडला डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला गेला. डीप लॉंग ऑफ मधून अनिल पाटील चेंडू फील्ड करण्यासाठी येत आहेत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो 3 पर्यंत 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ पोहोचला गेला 14 या धाव संख्येवर. धाव संख्या 14. टीसीपी लाईव्ह टीसीपी यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या वरून हा फटका. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. संयमी खेळी सुरू आहे मालवणी या टीमची. यस रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम एकनाथ दादा, आपलं हार्दिक स्वागत. धाव संख्या फलकावर झाली आहे ती 17. धर्मेंद्र कोळी आणि हरेश्वर पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. धर्मेंद्र कोळी यांच्या पॅटमधून आपण हा फटका पाहिला. 2 धावा धर्मेंद्र कोळी यांच्या अकाउंटवर नोंदवल्या जातील. वेलकम एकनाथ दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत जुचंद्र परिसर. मंगेश पाटील क्रमांक 3 चा षटक हाताळण्यासाठी नाश्ता सुरू आहे. ज्या संघाने नाश्ता केला नाहीये नाश्ता करून घ्या. यावेळेस मोठा फटका करण्यास खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मंगेश पाटलांची. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं गेलं होतं. बऱ्याच वेळेनंतर मात्र हा चेंडू येतो डॉट. कमीत कमी धावेची षटका हाताळणं गरजेचं आर के मोरवा या टीमला. यावेळेस बरोबर विकेटवर मारा केला होता. ब्लॉक हॉलचा चेंडू होता. सॉफ्ट हँड चेंडूला खेळलं गेलं. ऑन साईडला 1 धाव तर वेगानं पूर्ण करतो धर्मेंद्र कोळी. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 19. टार्गेट समोर आहे ते 24 धावेचं. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 5 धावांची गरज. षटक क्रमांक 3 हे सुरू आहे. 5 षटकांचा हा मॅच मित्रांनो. टार्गेट छोटा आहे आणि सुरुवात काय दणक्यात केली गेली. पहिलं षटक 9 धावा, दुसरं षटक 8 धावा. मात्र जी ओपनिंग टीम कॅप्टन जे लीड केलं पहिल्या चेंडूवर चौकार विचार आपण पाहिला टीम कॅप्टनच्या बॅटमधून. वेळेस चांगला फटका गॅप मध्ये आहे. धर्मेंद्र कोळी यांच्या बॅटमधून स्ट्रगल करतो प्रशांत म्हात्रे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ तो चेंडू अडवला गेला. 2 धावा तर नक्कीच मिळतील या फटक्यावर धर्मेंद्र कोळी यांना. 2 धावेने धाव संख्या झाली आहे ती 21. 3 धावांची गरज विजयासाठी मालवणी या टीमला. डान्सिंग विथ द पिच फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल प्रयत्न. यावेळेस इनफिल्डला बीट करून चेंडू मात्र फरार. चौकारानं मात्र मालवणी संघ विजयी होतोय. अभिनंदन मालवणी टीम. आणि हार्ड लक आणि बॅड लक आर के. मात्र आपण इथे वेळेवर आलात, वेळेवर स्पर्धा सुरू झाली त्याबद्दल मी नक्कीच आर के मोरवा टीमचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. आणि पुढील वाटचालीसाठी मालवणी टीमला खूप खूप शुभेच्छा. चला वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं. पुढची मॅच आहे घोडबंदर वर्सेस ओला स्पोर्ट्स ओला. टीम कॅप्टन घोडबंदर रवी तरे. 2 खेळाडू कक्ष आहेत. एका खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचं आहे. रवी तरे तुमचं क्षेत्ररक्षण असतं तर तुम्हाला एका खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. मॅन ऑफ द मॅच
चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच